जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच हे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे व 1954 नंतर प्रथमच या साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये होणार आहे. याआधी 1954 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अक्षय ऊर्जा स्थापित क्षमतेत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? तर या अक्षय ऊर्जा स्थापित क्षमतेत भारत जागतिक स्तरावर 4थ्या क्रमांकावर आहे. ही जी माहिती आहे ही केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताची अक्षय ऊर्जा क्षमता 2014 मधील 76 गिगावॅटवरून 2024 मध्ये 203 गिगावॅट पर्यंत वाढली आहे. भारत पवन ऊर्जा क्षमतेमध्ये जगात 4थ्या स्थानी तर सौर ऊर्जा क्षमतेत जगामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. भारताने कोप 26 मध्ये 2030 पर्यंत 500 गिगावॅट गैर जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य देखील ठेवलेलं आहे. याच दिशेने पाऊल टाकत केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी रोजी PM सूर्यघर योजना देखील सुरू केली आहे. ही जी योजना आहे या अंतर्गत लोकांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे व या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशात 1 कोटी सोलार रूफटॉप बसवण्याचं लक्ष्य देखील ठेवलेलं आहे. ही PM सूर्यघर योजना कधी लॉन्च करण्यात आली लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, आता डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस यांची अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. तर कमला हॅरिस यांच्याशी संबंधित आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. आता पहिलं विधान पहा. 2016 मध्ये कमला हॅरिस सिनेटच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या भारतीय अमेरिकन व्यक्ती ठरल्या होत्या. हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट विधान पहा. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय आफ्रिकी वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे वडील हे भारतीय आहेत. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे, कारण कमला हॅरिस यांचे वडील नसून आई भारतीय होत्या, त्यासाठी हे विधान चुकीचं ठरतं. आता शेवटचं विधान पहा. कमला हॅरिस यांनी 2017 ते 2021 या कालावधीत कॅलिफोर्नियातील ज्युनियर युनायटेड स्टेट्स सिनेटर म्हणून काम केले. हे शेवटचं विधान बरोबर आहे. कमला हॅरिस 2017 ते 2021 या कालावधीत कॅलिफोर्नियातून सिनेटर म्हणून कार्यरत होत्या. आता या प्रश्नात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. A व C हे विधान योग्य आहेत. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झालेला आहे. तसेच त्यांनी 2011 ते 2016 पर्यंत कॅलिफोर्नियाचे अटॉर्नी जनरल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, हे जे डेमोक्रॅटिक पक्ष आहे याचं चिन्ह तुम्हाला माहित आहे का? तर एक गाढव हे या डेमोक्रॅटिक पक्षाचं चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडे चर्चेत आलेले अविनाश साबळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे जे अविनाश साबळे आहेत हे स्टिपल चेस या खेळाशी संबंधित आहेत. बरं, ते सध्या चर्चेमध्ये का आले आहेत तर ते 3000 मीटर स्टिपल चेसच्या ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचले आहेत व असे करणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत. आता अविनाश साबळे यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी 2022 मध्ये बर्मिंगहम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम मध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे. तर 2022 मध्येच त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मित्रांनो, या चांगल्या न्यूज बरोबरच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एक वाईट न्यूज सुद्धा आहे. आता ज्या विनेश फोगट आहेत या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आल्या आहेत. त्या कुस्तीच्या 50 किलो वजनी गटामध्ये फायनलमध्ये पोहोचल्या होत्या, पण आता त्यांना त्यांचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅमनं अधिक असल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4. यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता हा जो यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार आहे हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा जो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार आहे हा महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतो व या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर यामध्ये 1 लाख रुपये रोख देण्यात येतात. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना याआधी 1991 मध्ये पद्मश्री, 2000 साली पद्मभूषण तर 2014 साली पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारला आहे तर अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जेनेट यांग यांची अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्या या पदावर तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत व या ज्या जेनेट यांग आहेत या एक चित्रपट निर्मात्या आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. SBIचे पुढील अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. FATFच्या अध्यक्षा एलिसा डी अँद्रा मद्राजो बनले आहेत. न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष रवी अग्रवाल, LICचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, तर भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू हे सायमन मॅक बनले आहेत. प्रश्न क्रमांक 6 व्यापार करारावरील आसियान भारत संयुक्त समितीची 5वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर या व्यापार करारावरील आसियान भारत संयुक्त समितीची 5वी बैठक ही इंडोनेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. इंडोनेशियामध्ये कोठे? तर इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ही परिषद पार पडली आहे. आसियानविषयी सांगायचं झालं तर आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 8 ऑगस्ट 1967 रोजी करण्यात आली होती. याचे संस्थापक देश कोणकोणते आहेत? तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड हे 5 देश याचे संस्थापक असून 1994 मध्ये ब्रुनेई, 1995 मध्ये व्हिएतनाम, 1997 मध्ये म्यानमार आणि लाओस, तर 1999 मध्ये कंबोडिया हा देश यामध्ये सामील झालेला आहे. आसियानचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे आसियानचं मुख्यालय स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आता विशाळगडावर एक कंदील पुष्पाची नवी प्रजाती सापडली आहे. तर आता या नव्या प्रजातीला काय नाव देण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच या कंदील पुष्पाच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून सेरोपेजिया शिवरायना असं नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर सेरोपेजिया शिवरायना असे या प्रजातीला नाव देण्यात आलेलं आहे. बरं, विशाळगडचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच प्रकाशित इंडिया ॲट 100 इनविजनिंग टुमॉरोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे इंडिया ॲट 100 हे जे पुस्तक आहे हे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी लिहिलं आहे. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे IMFचे कार्यकारी संचालक असून या पुस्तकाचं अनावरण पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याआधी जे पुस्तक प्रकाशित झाले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, डॉक्टर MK शिंगारी यांचं ऑटोबायोग्राफी ऑफ एक रेफ्युजी सायंटिस्ट हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. आलिया भट यांचं ED फाइंड्स अ होम, कल्पना किलावाला यांचं अ फ्लाय ऑन द RBI वॉल, R अश्विन यांचं आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी, मणिशंकर अय्यर द राजू आय न्यू, बिल गेट्स यांचं सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे पुस्तक 2025 मध्ये प्रकाशित होणार आहे. शेन वॉटसन द विनर्स माइंडसेट, D सुब्बाराव ज्येष्ठ मर्सिनरी, विजया देवी राणे मेकर ऑफ मॉडर्न गोवा, तर सॅम पित्रोदा यांचं द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय हातमाग दिन आहे हा दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 7 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? तर 1905 मध्ये कलकत्ता येथे 7 ऑगस्ट रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. त्यासाठी या तारखेची निवड राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून 2015 मध्ये करण्यात आली आहे. यंदाचा हा 10वा राष्ट्रीय हातमाग दिन असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 7 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं होतं व त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर उपराष्ट्रपती जगदीप धनकर हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय भालाफेक दिन सुद्धा साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट रोजीच नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यासाठी या तारखेची निवड राष्ट्रीय भालाफेक दिनासाठी करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पहिल्या बिमस्टेक बिझनेस समिटचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.